मध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे। यापूर्वी चाळीसगावमध्ये सुद्धा घटना घडल्या आहेत। 2 दिवसातली ही तिसरी गोळीबाराची घटना आहे या ठिकाणी। भुसावळमध्ये आज सकाळी जी घटना घडली त्याच्यामध्ये एक जण मृत्युमुखी पडलेला आहे आणि ही सगळी टोळी युद्धच म्हणता येईल किंवा त्यापेक्षा बदल्याच्या भावनेने म्हणजे गेल्या 22मध्ये 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी शेख म्हणून आहेत, पठाण म्हणून होते, त्यांचा मर्डर झाला। तो शेखच्या गटाने केलेला होता। आता ते सुटून बाहेर आलेत, जे मारेकरी होते लगेच यांच्या भावानी जे मारेकरी होते त्यांचा त्या ठिकाणी बदला घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून सगळा हा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। म्हणजे आपसात त्यांचे वैमनस्य होतं। 2 नंबरचे धंदे करणारे जवळपास हे लोक होते असं म्हणायला हरकत नाही। रेल्वे भागामध्ये ते गुटखा वगैरे विकत होते आणि आपसातले मतभेद आणि विशेष करून गेल्या वेळी माझ्या भावाचा मर्डर केला म्हणून तरी बाहेर सुटून आले म्हणून यांनी त्यांचा बदला घेतला, असा सगळा हा प्रकार त्या ठिकाणी आहे। चाळीसगावला सुद्धा गेल्या वर्षी मोरे म्हणून ते नगरसेवक होते, त्यांचा खून झाला होता। भोसले आणि मोरे गटातला हा वाद होता। परवा तसं खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासून इकडे लोक बाहेर आहेत, इथे कोणी नव्हतं, पण परवा त्यांना मुलगा झाला म्हणून त्याला बघायला त्या ठिकाणी आले। दारू पिऊन एकाने हवेमध्ये गोळीबार केला, त्यात कोणी जखमी झालं नाही केली, पण त्यांनी दारूच्या नशेमध्ये त्या ठिकाणी हवेत गोळीबार केला, ही वस्तुस्थिती आहे। पोलीस सर्वांना शोधत आहेत। भुसावळचे मारेकरीसुद्धा सगळे फरार आहेत, अजून कोणी सापडलेलं नाही, पण मला वाटतं ते लवकरच त्या ठिकाणी हाती लागतील, सापडतील, कारण त्यांचे सगळे कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। CCTVमध्ये अगदी हॉटेलमध्ये सगळे ते त्या ठिकाणी दिसत आहेत। 4-5 लोकांच्या हातामध्ये हत्यारं सुरी त्या ठिकाणी, हे सगळं कोण आहेत काय आहेत हे सगळे डिटेक्ट झालेले आहेत। पोलीस चौकशी करत आहेत, सगळे पोलीस पथकं त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। लवकरच सगळे आरोपी त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं जाईल। हे खरं आहे, रेल्वेचं मोठं सेंटर भुसावळ असल्यामुळे त्या ठिकाणी रेल्वे भागामध्ये दहशत आहे, काही ठिकाणी गुंडगिरी आहे, 2 नंबरच्या धंद्यावरून आपसामध्ये त्यांचे वाद आहेत, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे हा प्रकार सगळा घडलेला आहे। पण निश्चित माननीय मुख्यमंत्री मोदयांना मी दुपारी सगळी माहिती दिलेली आहे, ते गृहमंत्रीसुद्धा आहेत, त्यामुळे आता सगळे हे जे गुंड आहेत किंवा सगळे टोळी त्यांच्या ज्या ठिकाणी आहेत त्या लवकरच नेस्तनाबूत केल्या जातील, तशा सक्त सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खाली अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। हो, भाजपमधून विधान निवडणुकीमधून जे आपले भाजपचे लोक होते ते निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडले होते भाजपमधून, त्या लोकांची परत आता भाजपमध्ये यायची इच्छा झालेली आहे। काही लोक आपल्या नेत्यांच्या संपर्कात आहेत, यामध्ये आपले समर्जित गाडगे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, बाळ माने असतील किंवा राजन तेली असतील, हे लोकांची परत भाजपमध्ये यायची इच्छा निर्माण झालेली आहे। नाही, इच्छा काय, तर सरकारवरती आमचं आहे, खाली आमचं आहे, इतकं स्पष्ट बहुमत आहे, कधी मिळालं तेवढं बहुमत आमचं आहे, त्यामुळे तर सगळ्यांनाच वाटतं आहे। पण या बाबतीमध्ये अजून कुठलाही निर्णय झालेला नाही। आमचे पक्षश्रेष्ठी जे पक्षाचे अध्यक्ष आहेत बावनकुळे जे, त्यांना परवा पुन्हा नवीन अध्यक्ष होतील रवींद्रजी चव्हाण, मला वाटतं ते ज्या बाबतीमध्ये निर्णय घेतील, माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय घेतील। महाविकास आघाडीमध्ये जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या 3 नेत्यांमध्ये आज भांडणं सुरू झालेली आहेत। वडेट्टीवारांनी वक्तव्य केलं, त्यावर अमोल कोल्हेंनी उत्तर दिलं, तर यामुळे सर्व गोष्टींमुळे जे आहेत शरद पवार नाराज असल्याची माहिती आहे। तर ठाकरे गटाचे नगरसेवक सुद्धा नाराज आहेत, काय वाटतं? थोडे दिवस थांबा आणि बघा काय काय होतं ते। मला वाटतं की ही महाविकास आघाडी जी आहे ती आता कुठेही आपल्याला पुढे वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये दिसणार नाही। इथे कोणी राहायला उत्सुक नाही आहेत, त्यांचे आमदार उत्सुक नाही आहेत, खासदार उत्सुक नाही आहेत आणि नेते सगळे दिशाहीन झालेले आहेत। कोणाचंच कोणाशी जमत नाही, एकाने एक स्टेटमेंट दिलं की दुसरं स्टेटमेंट देतो, तिसरीकडे कोणाचीही तोंडं एकमेकाकडे नाहीत आणि त्यामुळे येणाऱ्या पुढच्या भविष्यकाळामध्ये काही दिवसामध्येच हे सगळे दिशाहीन झालेले भरकटलेले तुम्हाला दिसतील। महाविकास आघाडीमध्ये एकमेकांची कपडे फाडण्याची स्पर्धा लागलेली आहे असे अरुण सावंत म्हणतात। बरोबर आहे, तसंच चाललेलं आहे। अगदी थेट दिल्लीपासून पृथ्वीराज बाबा आहेत, ते काँग्रेसवर काय बोलत आहेत, टीका करतायत, वरतून काँग्रेसचे जे नेते आहेत दिल्लीतले ते त्यांच्याबद्दल काय बोलत आहेत, राज्यामध्ये सुद्धा एकेका पक्षामध्ये सुद्धा, म्हणजे 3 पक्षामध्ये नाही तर एका पक्षामध्ये सुद्धा 4-4 गट त्यांचे त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून कोणी काही बोललं पक्षातलाही तर लगेच दुसरा त्याला उत्तर देतो आहे, उलट त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलतो, स्टेटमेंट देतो आहे आणि म्हणून मला वाटतं की सगळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहेत। 8 दिवसामध्ये जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवतात। मी ते सांगितलं की भविष्यामध्ये काय काय होईल ते आपण बघा, म्हणजे आता काय आश्चर्य वाटण्यासारखं कोणी राहिलेलं नाही आहे, पण अनेक लोक पक्ष सोडतील। कुठल्याही पक्षामध्ये राहिला तर महाविकास आघाडीमध्ये राहायला कोणीही उत्सुक नाही। त्यांचे नेतेसुद्धा अतिशय
वेगळ्या मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. आपल्या संपर्कात आहे? नाही, माझ्या संपर्कामध्ये कोणी नाही. भाऊ, आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. अधिवेशनाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी बीडच्या प्रकरणावरून केलेल्या कारवाईवरून ट्विट केलं होतं आपल्या शुभेच्छांचं. तर यावरून कुठेतरी ठाकरे गट आता भाजपकडे जवळीक साधत असल्याचं बोललं जात आहे. कुठेतरी आशादायी चित्र असं वाटतं. आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि 5 वर्षांनी मुख्यमंत्री राहणार आहेत, त्या बाबतीत कोणाच्या मनामध्ये शंका नाही. अतिशय थंब मेजॉरिटी आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे, मोठी मेजॉरिटी आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे साहजिक आहे, मुख्यमंत्र्यांना भेटायला सगळे येतात, विरोधी पक्षही येतो. मला वाटतं त्याप्रमाणेच हा विषय आपण घ्यावा. पालकमंत्रीचा अद्याप तिढा सुटलेला नाही. कधीपर्यंत पालकमंत्री सुटेल आणि आपण कुठल्या जिल्ह्याचे? आता तिन्ही पक्षाचे नेते आहेत, आमचे मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, हे सगळे या बाबतीमध्ये बोलत आहेत. दररोज चर्चा सुरू आहे. मला वाटतं लवकरच, कारण आता 26 जानेवारी समोर आहे, त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच, काही फार आता वेळ लागणार नाही असं मला वाटतंय. लवकरच हा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली जाते. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. भाऊ, आता मला वाटतं त्या बाबतीमध्ये अजितदादा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. माननीय म्हणजे तो त्यांच्या पक्षाचाही प्रश्न आहे, तसा माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा या बाबतीमध्ये बोललेले आहेत. त्या बाबतीमध्ये मी काही बोलेल अशातला कुठला विषय नाही किंवा बोललं पाहिजे असंही नाही आहे. पण चौकशी आता सुरू आहे, अतिशय कडक चौकशीचे आदेश आपण बघता दररोज कशा पद्धतीने चौकशी चाललेली आहे. अतिशय वरिष्ठ पोलीस अधिकारी या संदर्भामध्ये चौकशी करतायत. चौकशीचा अहवाल येईल त्यावेळेला मला वाटतं सगळं स्पष्ट होईल आणि त्यानंतरच मग हे सगळं ठरेल. बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भात उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यात म्हटलंय बाळासाहेबांचे विचार सोडलेले. पालकमंत्रीचा अद्याप तिढा सुटलेला नाही. कधीपर्यंत पालकमंत्री सुटेल आणि आपण कुठल्या जिल्ह्याचे? आता तिन्ही पक्षाचे नेते आहेत, आमचे मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, हे सगळे या बाबतीमध्ये बोलत आहेत. दररोज चर्चा सुरू आहे. मला वाटतं लवकरच, कारण आता 26 जानेवारी समोर आहे, त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच, काही फार आता वेळ लागणार नाही असं मला वाटतंय. लवकरच हा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली जाते. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. भाऊ, आता मला वाटतं त्या बाबतीमध्ये अजितदादा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. माननीय म्हणजे तो त्यांच्या पक्षाचाही प्रश्न आहे, तसा माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा या बाबतीमध्ये बोललेले आहेत. त्या बाबतीमध्ये मी काही बोलेल अशातला कुठला विषय नाही किंवा बोललं पाहिजे असंही नाही आहे. पण चौकशी आता सुरू आहे, अतिशय कडक चौकशीचे आदेश आपण बघता दररोज कशा पद्धतीने चौकशी चाललेली आहे. अतिशय वरिष्ठ पोलीस अधिकारी या संदर्भामध्ये चौकशी करतायत. चौकशीचा अहवाल येईल त्यावेळेला मला वाटतं सगळं स्पष्ट होईल आणि त्यानंतरच मग हे सगळं ठरेल. बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भात उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यात म्हटलंय बाळासाहेबांचे विचार सोडलेल्यांवर त्यांनी निशाणा साधलाय. परत ते म्हणताय की भाऊ, मी कपाटातला माणूस नाहीये, मी बाळासाहेबांच्या विचारांचा माणूस आहे, म्हणून मी मैदानात उतरलेलो आहे. कोण म्हटलं? उद्धव ठाकरे. उद्धवजी, ज्यावेळेला तुम्ही आमच्यासोबत युती केल्यावर, निवडून आल्यावर आमच्याशी घात केला, आम्हाला सोडून तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, पवारसाहेबांच्या जाऊन बसलात, मला वाटतं तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेत. बाळासाहेबांचे विचार असे होते का की काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्री व्हा, त्याच्या सरकारमध्ये जा. तुम्ही निवडणुका आमच्यासोबत लढलात, 55 लोक तुमचे निवडून आलेत, 105 लोक आमचे निवडून आलेत, आणि असं असताना तुम्ही आम्हाला सोडून सरळ त्यांच्याकडे जाऊन बसलात. तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि म्हणून आज तुमची जी परिस्थिती झाली आहे ना, मी आधीच म्हटलं होतं की तुम्हाला 2 वर्षापुरतं 2.5 वर्षापुरतं बरं वाटेल मुख्यमंत्री होताना, पण भविष्यामध्ये तुम्ही तुमचा सगळा पक्ष संपवलेला आहे, तुम्ही स्वतः संपलेले असाल आणि आज ते तंतोतंत खरं झालेलं आहे. शेवटचा प्रश्न, खडसेंनी आपल्याला पागल झाल्याचं म्हटलं, जळी तुम्हाला ते दिसतं असं म्हटलं. चला, झाले प्रश्न, निघू आपण. जळगाव महापालिकेची निवडणुका लागणार आहे महापालिकेच्या, काय नेमकी तयारी आहे? सगळीच तयारी आहे. नुसती जळगाव महापालिका नाही, उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल, धुळे असेल, नगर असेल, जळगाव असेल, या महापालिका आहेत, सगळ्यांची आमची तयारी आहे. गेल्या वेळीसुद्धा सगळ्या महापालिका मी एक हाती घेतल्या होत्या. धुळ्याची घेतली होती, नाशिकची घेतली होती, नगरचीसुद्धा मेजॉरिटी कमी असताना आम्ही ती ताब्यात घेतली होती, आणि जळगावसुद्धा आपण 57 लोक आपले निवडून आले होते. मला वाटतं यावेळेला सगळे विक्रम आम्ही मोडू पुन्हा, आणि सगळ्या महापालिका एक हाती ताब्यात घेऊ. लोकांचा विश्वास आमच्यावर आहे, मतदारांचा विश्वास आमच्यावर या ठिकाणी आहे. केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, राज्यातील सरकार आहे, निश्चित मोठा निधी आणून त्या सगळ्या महापालिका, आणि इथल्याच नाही उत्तर महाराष्ट्रातल्या तर राज्यामध्ये अगदी मुंबईपासून पुण्यापासून सगळ्याच महापालिका आम्ही या ठिकाणी आम्हाला लोक कौल देतील. मतदार जसा विधानसभेत आमच्यावर विश्वास टाकला तसाच विश्वास महापालिकेमध्ये, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा
आमच्यावर टाकतील. भाऊ स्वतंत्र भाजप स्वबळावर लढेल काय या निवडणुका? आज सांगता येत नाही. त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते, आमचे अध्यक्ष आहेत पक्षाचे, ते आहेत मान्य देवेंद्रजी आहेत, हेच त्या बाबतीमध्ये सांगू शकतील. अजून वेळ आहे. जसे जसे निवडणुका जवळ येतील त्यावेळेला बोलण्या होतील. त्यात काय होतं काय नाही त्यावर सगळे निर्णय होतील. भाऊ, ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी गेलेली आहे. 1 महिन्यापासून मुख्य जे आरोपी म्हटल्या जात आहेत ते अजून फरार आहेत. ठाकरे गटाचे कुठेही शोध नाही आहे. तर काय सांगू? म्हणजे शोध नाही असं नाही आहे. पोलीस या ठिकाणी, मी बऱ्याच वेळेला पोलिसांशी बोललो. आजही मी रेड्डी साहेबांची, पोलीस अधीक्षकांची, SP साहेबांची मी या ठिकाणी बोललेलो आहे. या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे. आरोपी फरार आहेत ही वस्तुस्थिती आहे, पण त्यांचाही शोध पोलीस कसोशीने घेत आहेत. लवकरच आरोपी हातामध्ये येतील.